दंडोत प्रणाम. जीव अनादि अविद्यायुक्त आहे, परंतु ती अनादि अविद्या ही जीवाच्या ठिकाणी अनादीची जरी असली तरी ती नित्य राहत नाही, कारण परमेश्वर तिचा छेद करून परमेश्वर प्राप्तीला नेतात. या उलट देवतेचं आहे. देवतेची अनादि अविद्या ही अनादीची आहेच, पण ती नित्य पण असते, कारण तिचा छेद कोणी करू शकत नाही आणि त्यातून ती देवता बाहेर पडू शकत नाही. तीच अनादि अविद्येपासून बाहेर पडू शकत नाही, तर जीवाची अनादि अविद्या ती कशी दूर करेल? आणि म्हणून देवतेच्या दोषामध्ये ही अनादि अविद्या कायमचीच असते, नित्य असते, परंतु जीवाचं मात्र तसं नाही. आणि म्हणून जीवाने परमेश्वराची भक्ती करून आपली अनादि अविद्येचा छेद करून परमेश्वराला प्राप्ती करून घ्यावी. त्याला ती करता येते, परंतु देवतेला नाही. म्हणून देवतेची भक्ती करण्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही, कारण तो बंधनात आहे. त्याच बंधनात असल्यामुळे आपल्याला बंधनातून सोडू शकत नाही. म्हणून नित्यमुक्त परमेश्वराला अनन्यभावी शरण जाऊन आपण आपली जीवनाची मुक्ती करून घ्यावी, हेच आपल्या जीवनाचं आणि अध्यात्माचं मूळ कर्तव्य आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.